हॅलो स्टुडंट्स, आपण चॅप्टर दुसरा AC सर्किट बघत आहोत. या चॅप्टरमध्ये आपण रेझोनन्स सर्किट बघत आहोत. या टॉपिकमध्ये आपण फर्स्ट जो टॉपिक आहे याच्यामधला त्याचं नाव होतं सिरीज रेझोनन्स. तर हा टॉपिक आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक जो आहे त्याचं नाव आहे क्यू फॅक्टर. आता त्याच्यामध्ये क्यू म्हणजे काय, तर क्यू म्हणजे क्वालिटी. बघा, नीट लक्ष द्या. क्वालिटी फॅक्टर हा टॉपिक या रेझोनंट सर्किटमध्ये खूप महत्त्वाचा आहे. आता क्वालिटी काय ठरवतं, तर कशाची क्वालिटी, तर तुमचं जो काय रेझोनंट शार्पनेस जो आहे, रेझोनंट सर्किटचा जे काय आउटपुट आहे, वेवफॉर्म जी आहे, मग ती करंटची असू द्यात किंवा इम्पिडन्सची असू द्यात. बघा, आपण इथे करंट किंवा इम्पिडन्स घेतो, म्हणजे झेड किंवा करंट यापैकी एक गोष्ट घेतो अकॉर्डिंग टू द फ्रिक्वेन्सी, राईट. मग इथे जी काही वेवफॉर्म असते ती वेवफॉर्म शार्प जितकी असेल तितकी त्या रेझोनंट सर्किटची क्वालिटी कशी असेल, चांगली असेल. म्हणजेच काय, तर आपण आता इथे वेगवेगळ्या वेवफॉर्म्स ड्रॉ करून बघूयात. बघा, इथे मी ऑलरेडी काढली होती वरच्या बाजूला. समजा ही तुमची वेवफॉर्म आहे, तर याची जर आपण म्हणूयात की क्यू फॅक्टर जो आहे ती आहे 80. ठीक आहे. अजून याला थोडं शार्प केलं याच वेवफॉर्मला, बघा, तर याची जी काही क्यू जो आहे तो असेल 90. आणि जर अजून शार्प केला, म्हणजे आपण म्हणूया 100 पैकी 100. ठीक आहे. बघा, इथे ही जी वेवफॉर्म दिसती आहे ती कशी आहे, तुम्हाला एकदम शार्प दिसती आहे. म्हणजेच काय, तर ह्याचा जो काही क्वालिटी फॅक्टर जो असणार आहे तो किती असणार आहे, 100% इतका असणार आहे. ठीक आहे. मग हा क्वालिटी फॅक्टर कसा मेजर करायचा, तर त्यासाठी फॉर्म्युला आहे. बघा, क्यू इज इक्वल टू, त्यासाठी दोन फॉर्म्युले अकॉर्डिंग टू द XL अँड XC. याच्यानुसार क्यू इज इक्वल टू XL अपॉन R किंवा क्यू इज इक्वल टू XC अपॉन R. म्हणजेच काय, आपण इंडक्टिव्ह रिॲक्टन्स डिवायडेड बाय रेजिस्टन्स किंवा कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स डिवायडेड बाय रेजिस्टन्स जर केलं तर तुम्हाला काय मिळेल, त्या रेझोनंट सर्किटचा क्वालिटी फॅक्टर त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. म्हणजेच काय, तर या ठिकाणी तुमचा जो काही सर्किट जे काय असेल ते सर्किट तुमचं रेजिस्टन्स इज इक्वल असेल. म्हणजे इथे समजा जर आपण असं म्हटलं की बघा इंटू 100 याला येणार आहे नंतर. ठीक आहे. कारण फॅक्टर हा पर्सेंटेजमध्ये असतो, म्हणजे क्वालिटी फॅक्टर जर पर्सेंटेजमध्ये मोजला तर तो इंटू 100 येणार आहे. म्हणजे इथे XL आणि रेजिस्टन्स यांची जर व्हॅल्यू जवळजवळ सेम असेल तर तुम्हाला शार्पनेस हा कसा भेटेल, चांगला भेटेल. आणि जर शार्पनेस चांगला तर त्या रेझोनंट फ्रिक्वेन्सीची क्वालिटी कशी, चांगली. तर ही क्वालिटी दर्शवण्याचं काम कोण करत असतं, तर क्वालिटी फॅक्टर म्हणजेच क्यू फॅक्टर दर्शवत असतो. ठीक आहे. या चॅप्टरचा जो शेवटचा टॉपिक आपला राहिलेला आहे त्याचं नाव आहे पॅरलल रेझोनन्स. कालच्या लेक्चरमध्ये आपण सिरीज रेझोनन्स बघितलेला आहे. आत्ताच्या लेक्चरला आपल्याला पॅरलल रेझोनन्स बघायचा आहे. बघा, पॅरलल रेझोनन्सची या ठिकाणी डायग्राम तुम्हाला दिसते. AC सर्किट जोडलेलं आहे. या ठिकाणी इंडक्टर L आणि कॅपॅसिटर C हे दोन्ही पण एकमेकांना कसे जोडलेले आहेत, पॅरलल जोडलेले. बघा, या ठिकाणी करंट, मेन करंट आला तो इकडे एक जातो, इकडे एक जातो, म्हणजे करंट डिस्ट्रीब्यूट झाला. याचा अर्थ ते सर्किट कसं आहे, पॅरलल आहे. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. या ठिकाणी इंडक्टर आणि हा जो काय R दिसतोय हा म्हणजे इंटरनल रेजिस्टन्स आहे. त्या कॉईलचा रेजिस्टन्स या ठिकाणी R दिसतोय तो. ठीक आहे. ते या ठिकाणी तुम्हाला इंडक्टर आणि कॅपॅसिटर तुम्ही पॅरललमध्ये जर जोडले तर त्याला आपण पॅरलल रेझोनन्स असं म्हणतो. ठीक आहे. आता सिरीज रेझोनन्स आणि पॅरलल रेझोनन्समध्ये एक महत्त्वाचा डिफरन्स आहे की सिरीज रेझोनन्समध्ये तुम्हाला करंट हा कसा भेटत होता, मॅक्झिमम भेटत होता. ठीक आहे. मी या ठिकाणी तो हे टॉपिक इथे मेन्शन करतो. बघा, जो तुमचा सिरीज रेझोनन्स आहे, सिरीज रेझोनन्स सर्किट, त्या सिरीज रेझोनन्स सर्किटमध्ये महत्त्वाचा टॉपिक काय, तर त्या ठिकाणी I जो असतो, म्हणजे आयचा रिस्पॉन्स हा कसा असतो, मॅक्झिमम असतो. आणि इथे जर बघितला पॅरललमध्ये तर तुमचा इम्पिडन्स म्हणजे झेड हा कसा असतो, मॅक्झिमम. म्हणजे इथे तुम्हाला इम्पिडन्सचा रिस्पॉन्स जो आहे तो मॅक्झिमम होताना दिसेल. आता इथेच जर आपण बघा, ही डायग्राम तुम्हाला दिसते, ही आहे पॅरलल रेझोनन्सचा ग्राफ. या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचा ग्राफ बघायला भेटेल. ज्या ठिकाणी तुमची रेझोनंट फ्रिक्वेन्सी आहे FR, ज्याला आपण FR म्हणजे काय, रेझोनंट फ्रिक्वेन्सी म्हणतो, त्या पॉईंटला आपल्याला ही माहिती आहे रेझोनंट फ्रिक्वेन्सी किंवा रेझोनंट फ्रिक्वेन्सीचा पॉईंट म्हणजे काय, तर अशी फ्रिक्वेन्सी की त्या फ्रिक्वेन्सीला XL आणि XC कशा असतात, इक्वल असतात.
इक्वल असल्यामुळं ते कॅन्सल होतात आणि कॅन्सल असल्यामुळं त्या ठिकाणी रेजिस्टन्स इन्क्रीज होतो, बरोबर ना. तर ही आपण हे लास्टच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. पण या ठिकाणी बघा, या ठिकाणी तुम्हाला इम्पिडन्स हा मॅक्झिमम झालेला दिसेल. तसंच जर सिरीज रेझोनन्समध्ये जर बघितलं तर तुम्हाला हीच डायग्राम कशी दिसत होती. इथे तुमचा आय मॅक्स होता म्हणजे किंवा आय आहे आणि इकडे फ्रिक्वेन्सी होती. तर इथे तुम्हाला आय जास्त दिसत होता. आय आणि इम्पिडन्स किंवा करंट आणि इम्पिडन्स यांच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की विरोधाभास आहे. म्हणजे करंट जर जास्त असेल त्या ठिकाणी इम्पिडन्स हा कसा असतो, कमी असतो. किंवा याच्या उलट जर आपण म्हटलं इम्पिडन्स जास्त असेल तर करंट हा नेहमी कमी असतो बाय द ओम्स लॉ, बरोबर. तर मग त्यानुसार इथं जर बघितलं तुम्हाला तर सिरीजमध्ये तुम्हाला करंट जास्त भेटतो म्हणून त्या सर्किटला काय म्हटलं जातं, ॲक्सेप्टर सर्किट असंही म्हटलं जातं. लास्ट लेक्चर ज्याने व्यवस्थित बघितलं असेल त्याच्या लगेच लक्षात येईल. आणि आता इथे जर बघितलं तुम्ही तर इथे तुम्हाला काय दिसतो, त्या पॉईंटला म्हणजे कोणत्या पॉईंटला, एफ आरला म्हणजे रेझोनंट फ्रिक्वेन्सीला तुमचा काय दिसतोय, इम्पिडन्स जास्त दिसतोय. जर आपण करंटची जर ग्राफ काढला या ठिकाणी तर करंटचा ग्राफ कम्प्लिटली याच्या अपोजिट असेल बघा असा. म्हणजे करंट तुम्हाला एफ आर फ्रिक्वेन्सीला काय भेटतो, एकदम लो, एकदम झिरो. ठीक आहे. आता हायलाइटेड पॉईंट्स बघूयात बघा. या ठिकाणी एफ आरच्या वेळेस म्हणजे ही जी काही एफ आर आहे रेझोनंट फ्रिक्वेन्सी, रेझोनंट फ्रिक्वेन्सीला तुमचा आय जो असतो म्हणजे काय मेन करंट तो काय असतो, एल मायनस आय सी. पण या ठिकाणी आय एल आणि आय सी जे आहेत, आय एल आणि आय सी हे कसे असतात, रेझोनंट फ्रिक्वेन्सीला सेम जर असेल तर काय होतं, तुमचा आन्सर आयचं झिरो येतं. म्हणून या ठिकाणी तुमचा करंट जो आहे बघा या ठिकाणी हा रेडने दाखवलेला आहे हा करंट आहे आणि ग्रीनने दाखवलेला आहे तो झिनर आहे, सॉरी इम्पिडन्स आहे झेड, राईट. मग हा जर करंट असेल तर करंट जर झिरो झाला त्याचं कारण का, आपण म्हणतो रेझोनंट फ्रिक्वेन्सीला एक्सी एक्सेल सेम असतात म्हणजे त्याच्यामधलं करंट कसं असेल, सेम असेल. जर बघा या सर्किटमध्ये बघा इथे एक्सी आणि एक्सेल जर सेम असेल, आपण असं म्हणतो की दोन रेजिस्टन्स जर सेम असतील तर त्या दोन रेजिस्टन्समधून पॅरलल रेजिस्टन्समधून वाहणारा करंटसुद्धा कसा असतो, सेम असतो. त्यानुसार इथे जर बघितलं तर तुम्हाला करंट सेम दिसतील आय एल आणि आय सी. करंट जर सेम तर तुमचं मेन करंट जे आहे त्याचा ॲन्सर काय येईल, झिरो येईल. कारण दोन्ही करंट काय होतील, मायनस होतील, राईट. कारण ते काय आहेत 180 डिग्री आउट ऑफ फेज असतात, राईट. म्हणून तुमचं उत्तर जे आहे करंट कसं येईल, झिरो येईल. आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी ग्राफमध्ये काय दिसतंय, झिरो करंट. आणि जर झिरो करंट असेल तर बाय ओम्स लॉ जर आपण हा फॉर्म्युला बघितला, इथे झेड म्हणजे काय तर रेजिस्टन्स आहे हे लक्षात घ्या. ठीक आहे. याच्यावरनं आपण असं म्हणू शकतो की आय इज इक्वल टू व्ही अपॉन झेड. म्हणजे जर तुमचा आय हा जास्त असेल तर झेड त्या ठिकाणी काय होईल, कमी. याच्या उलट झेड हा जास्त असेल तर आय हा काय होईल, कमी होईल. त्यानुसार या ठिकाणी तुम्हाला दिसतोय बघा करंट हा झिरो झालेला दिसतोय, त्यावेळेस तुमचा इम्पिडन्स जो आहे तो कसा आहे, मॅक्झिमम आहे. म्हणजे करंट झिरो असेल त्यावेळेस इम्पिडन्स मॅक्झिमम. आणि ह्याच्या उलट जर सिरीजमध्ये बघितलं, मी दोन्ही समजून सांगतोय, तर हा तुमचा होता आय आणि या ठिकाणी तुमचा इम्पिडन्स जो आहे झेड तो काय होता, मिनिमम होता, झिरो होता. आले लक्षात. कुठं, हे सिरीज रेझोनन्समध्ये कालच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे. आज जर बघाल तर आज तुम्हाला इम्पिडन्स जो आहे तो जास्त झालेला दिसतो रेझोनंट फ्रिक्वेन्सीला. रेझोनंट फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, तर ज्या फ्रिक्वेन्सीला तुमचा एक्सी आणि एक्सेल यांची व्हॅल्यू सेम होते, बरोबर. आणि त्याला आपण रेझोनंट सर्किट असं म्हणतो कारण त्या सर्किटमध्ये फक्त रेजिस्टन्स राहत असतो. ठीक आहे. आणि त्यानुसार इथे तुम्हाला इम्पिडन्सचा जो चार्ट आहे तो कसा दिसतोय, मॅक्झिमम झालेला दिसतोय. करंट हा कसा झालेला दिसतोय, झिरो झालेला दिसतोय, कमी झालेला दिसतोय. ठीक आहे. याचे काही हायलाइटेड जर पॉईंट बघायचे झाले तर बघा त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आपण या ठिकाणी मांडलेले आहेत. तर पहिली कॅरेक्टरिस्टिक्स काय सांगते की बिलो द रेझोनंट फ्रिक्वेन्सी सर्किट इज इंडक्टिव्ह. सर्किट कसं आहे तुमचं, इंडक्टिव्ह आहे. त्याचं कारण का, बिलो द रेझोनंट फ्रिक्वेन्सी. मी परत एकदा या ठिकाणी ग्राफ काढतो. हा तुमचा ग्राफ आहे, हा तुमचा झेड आहे हे लक्षात ठेवा. पॅरललसाठी झेड लक्षात ठेवायचा या इथे वाय ॲक्सिसला आणि सिरीजसाठी या ठिकाणी करंट असतो हे लक्षात घ्या. इथे तुमचा काय आहे तर झेड हा मॅक्स आहे आणि इथे तुमची काय आहे, आपण असं म्हणूयात एफ आर आहे. ठीक आहे, रेझोनंट फ्रिक्वेन्सी. मग ह्या रेझोनंट फ्रिक्वेन्सीच्या बिलो बघा या बाजूला बिलो द रेझोनंट फ्रिक्वेन्सी त्याच्या मागे काय आहे
तर सर्किट इज इंडक्टिव्ह, त्या ठिकाणी सर्किट कसं होतं इंडक्टिव्ह. सिरीजमध्ये जर बघितलं तर ते कॅपॅसिटिव्ह होतं. तुम्ही कम्पॅरिझन करून स्टडी करा, ठीक आहे. तर इथे तुमचं पॅरललची जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, बिलो द रेझोनंट फ्रिक्वेन्सी म्हणजे इथपासून तर इकडे या बाजूला तुमचं सर्किट जे आहे ते कसं आहे इंडक्टिव्ह सर्किट आहे, ठीक आहे. कारण त्या ठिकाणी एक्सेल हा कसा असतो कमी असतो, लो असतो, ठीक आहे. त्यानंतर दुसरं जर बघितलं आपण अबोव द रेझोनंट फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय, तर या रेझोनंट फ्रिक्वेन्सीच्या पुढे जर बघितलं तर तुमचं सर्किट कसं असतं कॅपॅसिटिव्ह, कारण त्या ठिकाणी XC हा कसा असतो कमी असतो, ठीक आहे. त्याच्यानंतर ॲट द रेझोनंट फ्रिक्वेन्सी, ॲट द रेझोनंट फ्रिक्वेन्सीला XL आणि XC हे इक्वल असतात, त्याच्यामुळं सर्किट जे असतं ते असतं रेझिस्टिव्ह आणि म्हणून त्या ठिकाणी इम्पिडन्स हा जास्त असतो आणि सिरीजमध्ये करंट हा जास्त असतो. आणि शेवटचं द सर्किट इज नोन ॲज रिजेक्टर सर्किट, जे की मगाशी सांगितल्याप्रमाणे सिरीजला काय म्हटलं जायचं ॲक्सेप्टर सर्किट असं म्हटलं जायचं आणि इथे काय म्हटलं जातं रिजेक्टर सर्किट. त्याचं कारण का, तर त्या ठिकाणी ॲक्सेप्टर का आणि इथं रिजेक्टर का. बघा इथे जर ग्राफ बघितला तर तो असा दिसतोय तुम्हाला, इथे तुम्हाला हे सिरीजचा आहे, हा ग्राफ जो आहे तो सिरीजचा आहे. आपण दोघांचे डिफरन्स आता लगेच बघूयात. इथे बघा आय हा तुम्हाला मॅक्स झालेला दिसतो आणि इकडं जर बघितलं तुम्ही पॅरललमध्ये जर बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी झेड हा जास्त झालेला दिसतो. करंट जास्त असला तर आपण त्याला म्हणूयात की ती गोष्ट चांगली आहे, अपोजिशन जर जास्त असेल तर ती गोष्ट चांगली नाही आणि म्हणून याला रिजेक्टर सर्किट असं म्हटलं जातं आणि याला म्हटलं जातं ॲक्सेप्टर सर्किट. समजलं आहे का ॲक्सेप्टर सर्किट म्हणायचं, कारण त्या ठिकाणी रिस्पॉन्स चांगला आहे. कोणाचा रिस्पॉन्स चांगला आहे तर करंटचा रिस्पॉन्स चांगला आहे, म्हणजे ही चांगली गोष्ट आहे म्हणून त्याला ॲक्सेप्टर सर्किट असं म्हणूयात. आणि अपोजिशन जर जास्त असेल तर ते सर्किट आपल्याला काहीही कामाचं नाही म्हणून आपण त्याला काय म्हणू रिजेक्टर सर्किट. आलं का लक्षात. त्याच्यानंतर दुसरा जर डिफरन्स बघायचा झाला आबो आणि बिलो, आपण असं म्हटलं आहेत मगाशी, ठीक आहे. आबो द रेझोनंट फ्रिक्वेन्सी, ठीक आहे. इथं आपण यात अजून डिफरन्स बघूयात. L आणि C कशा असतात तर इकडं सिरीजमध्ये असतात, तेच इकडं कशा असतील L आणि C पॅरललमध्ये असतात, राईट, पॅरललमध्ये असतात. त्यानंतर दुसरा जर डिफरन्स बघितला ॲट द रेझोनन्स करंट इज मॅक्झिमम, आत्ताच आपण बघितलं करंट मॅक्झिमम असतो आणि ॲट द रेझोनंट या ठिकाणी रेझोनन्स म्हणजे काय तर XC आणि XL इक्वल असताना, ठीक आहे. FR आणि इथे FRला तुम्हाला काय दिसतं FR म्हणजे रेझोनंट फ्रिक्वेन्सी. रेझोनंट फ्रिक्वेन्सीला करंट मॅक्झिमम दिसतोय सिरीजमध्ये आणि पॅरललमध्ये तुम्हाला रेझोनंट फ्रिक्वेन्सीला इम्पिडन्स जास्त दिसतो, ठीक आहे. अजून एक काही डिफरन्स जर सांगायचा झाला तर याच्या उलट आपण सांगू शकतो या ठिकाणी. आता इथं करंट मॅक्झिमम आहे म्हणजे काय मिनिमम असेल तर इथे इम्पिडन्स मिनिमम असेल, हा झेड असेल मिनिमम. आणि इथं जर बघितलं तर इथं तुमचं काय असेल करंट मिनिमम असेल, ठीक आहे. हाही डिफरन्स तुम्ही सांगू शकता की मॅक्झिमम काय आणि मिनिमम काय. या ठिकाणी आय मॅक्स असतो ॲट द रेझोनन्स आणि झिनरच येतो आहे. इम्पिडन्स जो आहे तो इम्पिडन्स कसा असतो मिनिमम असतो. पॅरललमध्ये ह्याच्या अपोजिट असतं, मॅक्झिमम इम्पिडन्स असतो आणि करंट हा मिनिमम असतो. त्यानंतर बिलो द रेझोनंट फ्रिक्वेन्सी, बिलो द FR, हाच पॉईंट इकडे कॉपी करा. बिलो द FR या ठिकाणी सर्किट जे असतं ते कॅपॅसिटिव्ह सर्किट असतं, कॅपॅसिटिव्ह सर्किट. आणि इकडे जर बघितलं तर बिलो द FR जो आहे तो इंडक्टिव्ह असतो आणि त्याचं कारण सांगतो. बघा इथं बिलो द FR कॅपॅसिटिव्ह सर्किट का, कारण या ठिकाणी XC हा कसा असतो जास्त असतो आणि ते इंडक्टिव्ह सर्किट का, कारण या ठिकाणी XL हा कमी असतो. हे कारण आहेत बघा. त्याच्यानंतर अबो द रेझोनंट फ्रिक्वेन्सी, की तो चौथा पॉईंट असेल कदाचित, अबो द FR हाच पॉईंट मी इकडे कॉपी करतो. अबो द FR, अबो द FRमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी इंडक्टिव्ह सर्किट असतं कारण इंडक्टन्स हा जास्त असतो आणि या ठिकाणी कॅपॅसिटिव्ह सर्किट असतं, कॅपॅसिटिव्ह, कारण का XC हा कसा असतो कमी असतो. म्हणजे कम्प्लिटली अपोजिट सांगितलेलं आहे बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट जर पाचवा बघितला तर याला बँड पास फिल्टर असं म्हटलं जातं किंवा ॲक्सेप्टर सर्किट असं म्हटलं जातं.
ॲक्सेप्टर सर्किट आणि याला काय म्हटलं जातं रिजेक्टर सर्किट. रिजेक्टर सर्किट. अजून याला वेगळा शब्द जर आपण म्हटला तर हा बँड पास फिल्टर आहे. बँड पास, आता हे म्हटलं हा शब्द तुम्हाला नवीन आहे, मी समजून सांगतो. बँड पास फिल्टर याला म्हणायचं आणि याला काय म्हणायचं बँड स्टॉप फिल्टर. बँड स्टॉप फिल्टर. हे बँड पास आणि बँड पास काय असतं हे तुम्हाला थोड्यात समजून सांगतो मी. शेवटचा जो मुद्दा आहे त्याचं फॉर्म्युले आपण जर बघितले तर रेझोनंट फ्रिक्वेन्सीचे फॉर्म्युले बघा चेंज होत आहेत या ठिकाणी. म्हणजे इक्वलच आहे. एफ आर इज इक्वल टू 1/2π अंडर रूट एल सी. हा जो फॉर्म्युला आहे हा दोघांसाठी पण सेमच आहे. फॉर्म्युले चेंज होणार नाही आहे. रेझोनंट फ्रिक्वेन्सी जी आहे त्या रेझोनंट फ्रिक्वेन्सीचे फॉर्म्युले दोघांसाठी एकच आहे. ठीक आहे. आता राहिला प्रश्न बँड पास फिल्टर आणि बँड स्टॉप फिल्टर काय आहे. आता बघा आपल्याला समजा ह्या फ्रिक्वेन्सीपासून तर अमुक म्हणजे 1 हर्ट्झपासून तर 10 हर्ट्झपर्यंत ही जर आपण हा जर बँड घेतला आपण, बँड म्हणजे ही जर बँडविड्थ घेतली आपण, तरी बँडविड्थ याचा अर्थ काय तर या फ्रिक्वेन्सीपासून तर ही फ्रिक्वेन्सी हा झाला एक बँड राईट. आणि त्याची जी काय विड्थ आहे ती विड्थ किती आहे 9 हर्ट्झची विड्थ आहे बघा. 1 पासून तर 10 हर्ट्झपर्यंत किती झाले 9 हर्ट्झ झाले. म्हणजे हा जो काय बँडविड्थ झाली ती किती झाली 9 हर्ट्झ त्याची बँडविड्थ झाली. ठीक आहे. मग हा जर बँड आपल्याला काय पाहिजे एवढाच पाहिजे असेल तर आपण काय करणार त्या ठिकाणी काय करणार सिरीज सर्किट वापरणार. म्हणजे काय तर एवढीपासून 1 हर्ट्झपासून तर 10 हर्ट्झपर्यंत आपल्याला फ्रिक्वेन्सी हवी आहे तेवढीच पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त नको, 11 पण नको, 12 पण नको, 13 पण नको, किंवा इकडे 0.5 नको, 1.1 नको. आले का लक्षात. 1 पासून पुढे आणि 10पर्यंत जर आपल्याला पाहिजे असेल ती फ्रिक्वेन्सी ती आपण ॲक्सेप्ट करू शकत असो तर त्या ठिकाणी सिरीज सर्किट वापरायचं म्हणजे ॲक्सेप्टर सर्किट वापरायचं. ठीक आहे. आणि याच्या उलट जर तुम्ही विचार केला समजा आपल्याला 1 हर्ट्झपासून तर 10 हर्ट्झपर्यंत फ्रिक्वेन्सी नको, ही फ्रिक्वेन्सी सोडून आपल्याला सगळ्या फ्रिक्वेन्सी चालतील. म्हणजे 11 हर्ट्झ चालेल, 12 हर्ट्झ चालेल, 13 हर्ट्झ चालेल, सगळ्या चालतील. आले का लक्षात. म्हणजे फक्त काय नको 1 हर्ट्झपासून तर 9 हर्ट्झपर्यंत आपल्याला फ्रिक्वेन्सी नको. म्हणजे आपण कोणतं सर्किट वापरणार तर पॅरलल सर्किट वापरणार. ठीक आहे. पॅरलल जर सर्किट वापरलं तर त्याला आपण म्हणतो रिजेक्टर सर्किट. तो काय करील एवढ्या बँडला काय करून टाकेल रिजेक्ट करून टाकेल, कारण त्याचा इम्पिडन्स जास्त असतो. म्हणून तो काय करील या सर्किटला काय करून काढून टाकेल किंवा त्याला अपोज करेल खूप मोठ्या प्रमाणात. आणि काय करेल आपल्याला तेवढं बँड सोडून बाकी सगळे काय होईल आपल्याला रिजेक्ट करून देईल. आले लक्षात. आणि या ठिकाणी सगळे तेवढा बँड काय करेल ॲक्सेप्ट करून देईल आणि बाकीचं काय येईल सगळ्या फ्रिक्वेन्सीज आपल्याला रिजेक्ट करून देईल. आणि अशा पद्धतीने त्याला आपण म्हणतो बँड पास फिल्टर आणि बँड स्टॉप फिल्टर. आले का लक्षात. नसेल समजलं तर ठीक आहे काय हरकत नाही, कारण तो तुम्हाला बँड किंवा ह्या फ्रिक्वेन्सी रेंज हे तुम्हाला नाही आहे आता 11वीला, हे तुमच्या थोडंसं डोक्यावरून जाईल. फक्त एक लक्षात ठेवा हायलायटेड पॉईंट, याला बँड पास फिल्टर असं म्हणतात आणि याला बँड स्टॉप फिल्टर असं म्हणतात. याला ॲक्सेप्टर सर्किट म्हणतात, याला रिजेक्टर सर्किट म्हणतात. ठीक आहे. अबो बिलो सर्किट कसं असतं काय असतं ते थोडंसं समजून घ्या. त्याच्यानंतर कोण सिरीजमध्ये कोण पॅरललमध्ये. आणि महत्त्वाची याच्यामध्ये गोष्ट लक्षात फक्त एकच ठेवायची आहे की दोघांचा ग्राफ जर सेम असेल, बघा दोघांचा ग्राफ हा ग्रीन पेनने दाखवलेला आहे तोच आहे, फक्त इथे करंट हा मॅक्झिमम आहे आणि या ठिकाणी इम्पिडन्स हा मॅक्झिमम आहे आणि म्हणून त्याला ॲक्सेप्टर आणि रिजेक्टर सर्किट असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर या ठिकाणी आपला चॅप्टर जो आहे तो संपलेला आहे. या चॅप्टरमध्ये आपण संपूर्ण AC सर्किटची थिअरी बघितलेली आहे. त्याच्यामध्ये आपण रेजिस्टर इन AC सर्किट, कॅपॅसिटर इन AC सर्किट, त्यानंतर इंडक्टर इन AC सर्किट, वेगवेगळ्या पॅसिव्ह कंपोनंट्सला ACला ज्यावेळेस आपण जोडतो त्यावेळेस त्या सर्किटमध्ये काय इफेक्ट होतो हे आपण या लेक्चरमध्ये किंवा या चॅप्टरमध्ये बघितलेलं आहे. त्यानंतर इम्पिडन्स हा एक महत्त्वाचा टॉपिक यामध्ये शिकलो. त्यानंतर कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स कशाला म्हणायचं, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स कशाला म्हणायचं आणि त्याच्यावरून रेजिस्टिव्ह सर्किट किंवा रिॲक्टिव्ह सर्किट तयार होतं आणि ते किंवा त्याला आपण रेझोनन्स सर्किट म्हणतो. तो रेझोनन्स सर्किटचा टॉपिक आपण या चॅप्टरमध्ये बघितला. त्याचे 2 परत प्रकार पडले, एक पॅरलल एक सिरीज राईट. तर हे सगळे टॉपिक आपण या चॅप्टरमध्ये कव्हर केलेले आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी आपला हा चॅप्टर संपतोय. याच्यावर काही प्रॉब्लेम्स विचारलेले आहेत. पेज नंबर 54 लक्षात ठेवा, पेज नंबर 54 या पेज नंबरवरचे जे काही
फॉर्म्युले आणि जे काही सॉल्व एक्झाम्पल्स दिलेले आहेत ते एकदा सॉल्व करून बघा. अनसॉल्व प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. जर अडचण असेल तर ग्रुपला तसा मेसेज करा. ठीक आहे. तर इथे आपण थांबतोय. नेक्स्ट चॅप्टरला आपण पुढचा चॅप्टर चालू करू.